यज्ञेश्वर भोईर आणि कल्पेश बघूया. तसेच आमचे प्रेक्षकांचे सुद्धा फार फार अभिनंदन. आणि हा आपला शेवटचा सामना आहे, अंतिम सामना. बघूया कोण पुढे जातोय आणि कोण मागे येतोय. आणि गोलंदाजसाठी येत आहे सुजित कुडू. हे आमचे खाराडात प्रॅक्टिस साठी जातात आणि ते खाराडातली बॉलिंग इकडे सुद्धा दाखल करत आहेत. बघूया पहिला गोलंदाजीसाठी आलेला आहे सुजित कुडू. चला मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू खेळला चेंडू. चला बॉर्डलाईन जवळ धमाकेदार सुरुवात क्वालिफायचा मॅच. आणि या क्वालिफायच्या मॅच मध्ये बघतोय पहिल्या चेंडूवरती चौकार दत्तप्रसाद आणि दुसऱ्या बाजूला पाटील ब्रदर्स असा सुरू असलेला मॅच. धमाकेदार सुरुवात आहे. यज्ञेश्वर मागच्या वर्षी ज्या खेळाडूला पाहिलं होतं बघा, एक वर्ष सरलंय पण फॉर्म कायम आहे, खेळ कायम आहे. यज्ञेश्वर यांचा खेळ तो कायम आहे. चौकार पहिल्या चेंडूवरती 4 रन चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं बीट झालंय. यानंतर आपण म्हणजे आमच्या बरोबर समोरच्या कक्षामध्ये जर पाहिलं तर नितीनजी पुरकर जे अग्री युवा प्रतिष्ठान जे आपण पाहतोय ना त्याचे अध्यक्ष आहेत. काही गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहे. स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि त्यामध्ये आलेला सर्व जो संवाद साधला गेला आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. बॅकफुटला गेला खेळण्याचा प्रयत्न होता बघा सर्वांना एकत्र आणणं. जसं पहिल्या पर्वामध्ये देखील आम्ही काही गोष्टीवरती चर्चा केली होती. पहिलं तर इतक्या सर्व लोकांना एकत्र आणणं, त्याचे मूड बांधणं आणि त्यांना या माध्यमातून एक समाजासाठी समाज उपयोगी कामं करण्यासाठी तयार करणं हे मोठं कार्य होतं. त्यावरती चर्चा होईल. एका षटकानंतर मी नक्की नितीनजी आपल्या दिशेने येणार आहोत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. धावा आहेत दाफलकावरती 4. स्ट्रायकरला यज्ञेश्वर, नॉन स्ट्रायकरला कल्पेश, सूरज कुडू. एकच पटका तुम्ही वारंवार खेळतात. एकच पटक्याने मॅच नाही बनणार, त्याच्यामुळे एकच पटका वारंवार खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मी असं गमतीने म्हटलं की आज जो पहिला मॅच झाला आहे त्या पहिल्या मॅचचे 2 संघ क्वालिफायचा मॅच खेळतात. मग उद्या पहिला मॅच कोणाचा आहे? चर्चा ती चालली आहे ना की उद्या पहिला सामना कुणाचा आहे. आज ज्यांचा पहिला मॅच होता ते क्वालिफाय खेळतात. मग उद्या ज्यांचा पहिला सामना असणार आहे त्यांनी तयार राहायचं आहे, फक्त लवकर यायचं आहे. उद्या पहिला सामना 2 संघ जे खेळणार आहेत त्याविषयी आपण चर्चा करूया. पण 4 चेंडूचा खेळ झाला आहे. धावा आहेत धापलकावरती 4. 3 डॉट बॉल. पुढे सरसायला मिडावनच्या डोक्यावरनं चेंडू चाला बॉन्डलाईन जवळ पाठलाग केला जातो. गौरव नाही पोहोचू शकणार. चेंडू गेला सरला लॉंग ऑन रिझर्व मध्ये चौकार. थँक्यू. डान्सिंग धावून विकेट पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषा पार चौकार. उद्या सकाळी 2 संघ पहिला मॅच खेळतील. ते संघ कोणते आहेत? प्रचिती मोटर खेळणार आहे. त्यांच्या समोर गेल्या वर्षी चॅम्पियन आहे बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा. गेल्या वर्षीचा चॅम्पियन उद्या सकाळी पहिला मॅच खेळेल. बॅटच्या आतल्याकडे चेंडू लागला. चेंडू शॉर्ट पॉइंट लेग रिझर्वमध्ये फिल्डिंग करताना तर थोडंसं फंबल झाले. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा डेंजर झोन होता. 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे दाफलकावरती 10. उद्या बिलोजी स्पोर्ट्स आणि प्रचिती मोटर्स यामध्ये पहिला मॅच आहे. आज क्रम काय राहिला तर तेच खेळतील कदाचित क्वालिफाईंगचा मॅच. पण सकाळी वेळेवरती दाखल व्हा. नितीनजी पुरकर आमच्या जोडीने पुन्हा एकदा जोडले जातात. तेच काही प्रास्ताविकामध्ये आपण सांगितलेले आहेत. पण आगरी युवा प्रतिष्ठान आणि हे
दुसरं पर्व, पहिलं पर्व पाहिलेत, दुसरं पर्वाच्या आयोजन म्हणजे नियोजनाबद्दल काय सांगा? दुसरं पर्व जेव्हा आयोजन करायचं होतं तेव्हा तसं आम्ही म्हणजे पहिलं पर्व झाल्यानंतरसुद्धा रेग्युलर भेटत होतो सगळे युवा इकडचे जे आहेत बोर्डिंग्सपासून अर्नाळपर्यंत. आणि काही उपक्रम जे आम्ही अगोदर डोनेशन घेताना लोकांना सांगितलं होतं की हे फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नाही आहे, ह्याच्यामध्ये आम्हाला समाजोपयोगीसुद्धा कामं करायची आहेत. युवांना एकत्र आणायचं आहे, युवांना पुढे आणायचं आहे, त्यांना सामाजिक कार्यात कसा भाग घेता येईल आणि त्यांच्या काही आयडियाज असतात नवीन नवीन मुलांच्या, त्या नवीन आयडियाज आपल्याला कशा वापरता येईल त्यासाठी युवांना प्रोत्साहन द्यायचं, एक व्यासपीठ द्यायचं, हा जो उद्देश होता त्यानुसार आम्ही भेटत होतो आणि तसे उपक्रम घेत होतो. घेताना असं झालं की डिसेंबरला आपण स्पर्धा घेऊया का सुरुवातीलाच, कारण जरा थंडी वगैरे असते. एप्रिलमध्ये मागच्या वर्षी घेतली तेव्हा खूप गरमी आणि मग तंबूमध्ये जे संघमालक किंवा संघ किंवा खेळाडू बसतात त्यांना पण एवढं उकडायला होत होतं की पंखे आम्ही सोयी करूनसुद्धा तिकडे त्यांना ते गरमी सहन होत नव्हती, उन्हात खेळणं सहन होत नव्हतं, म्हणून थोडंसं लवकर घ्यायचं ठरवलं हे सेकंड पर्व. आणि तुम्ही अशा वेळेला घेतले ना म्हणजे दुसरं पर्व म्हणजे मकर संक्रांतीचा सण गेलाय, तिलगुल घ्या, गोड गोड बोला. आणि गोड बातमी प्रत्येकाला पाहिजे होती, ही स्पर्धा पाहिजे होती, त्याच्यामुळे मधला सुवर्ण मध्य गाठलाय. गरमीही नाही आहे, जास्त थंडी पण नाही आहे, मधला सुवर्ण मध्य. अजून काही गोष्टीवरती येईल मी चर्चेला, कारण बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे एप्रिलला ती पहिली स्पर्धा पार पाडल्यानंतर आपलं एक टीमवर्क होतं, त्या टीमवर्कनं बरेच कार्य केलेलं आहे मागच्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये, त्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. कारण फक्त क्रिकेट नाही आहेत, इतरही गोष्टी आहेत. हा कुठं चेंडू आऊट आऊट आऊट, पंचांचं बोटवर बॅटला लागलाय आणि इथून झेल टीमला गेलाय, गडी बाद झालाय, पहिला विकेट, पहिला गडी बाद झालाय. मोठा धक्का बा, एक मॅच विनर खेळाडू मात्र बाद झालायत. आज सकाळी आम्ही उद्घाटनासाठी आपल्या खारोडी ते अर्नाळा विभागातील सर्वात वयस्कर व्यक्तिमत्व जे आहे आणि त्यांना ज्यांना क्रिकेटची खरोखर मनापासून आवड होती असे श्री दामोदर जनार्दन घरत यांना बोलवलं होतं. वय वर्ष 101 वर्ष पूर्ण केलेले आणि त्यांचे चिरंजीव इथे आज उपस्थित आहेत, हेमंतजी घरत. त्यांचं आम्ही इथे स्वागत करतो. धन्यवाद सर, तुम्ही आले आणि तुमच्या बाबांना इथे आम्हाला आज उद्घाटनासाठी इकडे पाठवलं, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आणि त्यांना ज्यावेळेला आपण पाहिलं होतं सकाळच्या वेळेला उद्घाटन करताना बघा काही चेंडू ते खेळताना म्हणजे एक 100 पार केलेलं व्यक्तिमत्व होतं. म्हणून मी म्हटलं होतं ना, एक जुने जाणते खेळाडू आपल्या उमेदीच्या काळामध्ये क्रिकेट त्यांनीही खेळले, त्याच्यामुळे वय जरी 100च्या पार गेलं ना तरी तो मेंदू जो होता, तो ब्रेन होता, तो 25चाच होता. कारण बरोबर चेंडू आल्यानंतर ते खेळायचं, त्याचं कारणही होतं, रहस्य. म्हणजे चर्चा करताना म्हटलं होतं की रोजची दिनकर्म जे होतं त्यांचं ते राहणीमान, त्याच्यानंतर जसं आपण आहारावरती कंट्रोल आहे तसं आहारावरती कंट्रोल आहे. म्हणून आज वयाची 100 पार केल्यानंतर सुद्धा जो ॲक्टिवनेस त्यांचा सकाळी पाहिला होता, तो तरुणांना त्यांच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं होतं, ते आपण सकाळी पाहिलं होतं. खरोखर अशा व्यक्तीसाठी एक जोरदार टाळ्या सगळ्या प्रेक्षकांकडून झाल्या पाहिजेत की त्याने आज सकाळी सकाळी आपल्यासाठी इकडे स्वतः येऊन हजेरी लावली आणि उद्घाटन आपलं पार पाडलं. थँक्यू. नक्की. आणि सांगण्याचं कार्य काय म्हणजे आत्ताची पिढी आहे ना थोडीशी फास्ट फूडचे जास्त आहारी गेले, पण त्या फास्ट फूडमध्ये तो एस लिहिलाय ना, एस तो आपल्याला स्टुपिड बनवण्यासाठी लिहिलाय. ॲक्च्युली ते फॅट फूड आहे. तो एस तो आपल्याला स्टुपिड बनवण्यासाठी आहे. ते फास्ट फूड नाही आहे, ते फॅट फूड आहे. त्याच्याने फॅट वाढतंय, त्याच्यामुळे फास्ट फूडच्या आहारी जास्त न गेलेलं बरं. तो एस त्यासाठी आहे. चर्चा होईल अजूनही वेगळ्या गोष्टीवरती. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, ज्या पद्धतीनं चेंडू खेळलाय, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या चेंडूवरती अनिल घरत यांनी मोठा विकेट प्राप्त केलाय. धावा झाल्या धापलकावरती 11. हा मॅचही महत्त्वाचा आहे, पण या सामन्याचं आयोजन नियोजन करताना जो उद्देश, जे उद्दिष्ट, जे आगरी युवा प्रतिष्ठाननं जे समोर ध्येय समोर ठेवलेलं आहे, ते ध्येय आपल्यासमोर आणणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही नितीनजी यांच्या जोडीनं चर्चा करणार आहोत. या षटकानंतर पुन्हा एकदा एक वेगळ्या विषयावरती त्यांच्या दिशेने जाणार आहेत. धावा आहेत धापलकावरती 11, 1 गडी बाद 11, 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. यज्ञेश्वर एका साईडला आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं रोहित, आणि रोहितसाठी कॅश प्राईज आले.
हॅट्रिक षटकार जर टोकला तर A1 जोडी हर्षद भोईर आणि भागेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. 1000 रुपये A1 जोडी भागेश आणि हर्षद यांच्याकडनं. खास करून रोहितसाठी एक कॅश प्राईज आहे. बघा कॅश प्राईज एक प्रकारे असतं ना, ते एक आपल्या आवडत्या खेळाडूला किंवा आपल्या जो खेळाडू चांगला करतोय, चांगल्या पुढे जातोय, त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातंय. आत येणारा चेंडू होता, थोडासा गुगली होता, रीड करता नाही आला, ओळखता नाही आलाय या चेंडूला, आणि म्हणून थोडंसं बघितलं स्माईल आहे चेहऱ्यावरती अनिल गर्दे यांच्या. एक मिस कसा झाला, चेंडू गेला तरी कुठून गेला याचा विचार ते करतायत. हवा थंडगार हवा वाहते. आता संध्याकाळचं सत्र सुरू झाले. इथून एक डिसाईड होणार की पहिला जो क्वालिफायचा टीम कोण असणार आहे. फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एक धाव ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. धावफलक जाऊन पोहोचेल 14 वरती 1.5 षटकांचा खेळ झाला आहे. हे षटक जर पाहिलं तर या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात आणि एक महत्त्वाचा विकेट. कल्पेश भोईरच्या रूपानं एक मोठा धक्का लागलेला आहे. त्या धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न टीम दत्तप्रसाद हा संघ करतोय. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. एक क्वालिफाय होणार आहे संघ. उद्या 4 संघ मैदानावरती खेळणार आहेत. त्या 4ही संघांना विनंती आहे की आपण वेळेवरती उपस्थित राहा. समोर खेळाय क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, थोडे लांब राहिले. चेंडू गेला त्यांच्या डोक्यावरनं. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत दापलकावरती 18. मी पुन्हा एकदा नितीनजी तुमच्या दिशेने येतोय. गेल्या वर्षीची जी स्पर्धा संपल्यानंतर काही उपक्रम आगरी युवा प्रतिष्ठाने जे राबवले त्याविषयी ऐकायला आवडेल. हां, गेल्या वर्षी जेव्हा आपण एप्रिलला असं ठरलं की आगरी युवा प्रतिष्ठानतर्फे स्पर्धा घ्यायची, कारण काही युवकांचं असं म्हणणं होतं की नारंगीला स्पर्धा होतात किंवा इतर कुठे आगरी समाजाच्या स्पर्धा होतात, तिथे खारोडीपासून ते अर्नाळा इकडे जे आपले आगरी युवक आहेत त्यांना खेळायला मिळत नाही. हेमंतजी थँक्यू, धन्यवाद, तुम्ही आले इथे. तर त्याच्यामुळे आम्ही ती स्पर्धा एप्रिलमध्ये घेतली. पण आता तुम्ही बघितलं तर 1 वर्ष अजून पूर्ण झालं नाही आणि एप्रिलपासून ते जानेवारी म्हणजे 7 महिन्यांमध्ये आता सेकंड लगेच दुसरी स्पर्धा पण, आपलं दुसरं पर्व पण चालू झालं. वर्ष बदललं आहे पण दुसरं पर्व आपण चालू केलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण असं ठरवलं की अगोदर आपण मेडिकल कॅम्प्स घ्यायचे, ब्लड डोनेशन कॅम्प्स घ्यायचे आणि 4 स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स स्त्रियांसाठी ओपन करायचे आणि मोबाईल रिपेअरिंग कोर्स हा कंटिन्यू करायचा, जे आता 14 युवक आपले बोर्डिंग्सपासून ते अर्नाळापर्यंतचे तिथे प्रशिक्षण घेत आहेत 2 महिन्यापासून मागच्या. आणि त्यासाठी आम्ही वसई प्रगती क्रेडिट सोसायटी यांचंसुद्धा आभारी आहोत की त्यांनी आम्हाला त्यांची स्वतःची जागा तिकडे उपलब्ध करून दिली. त्याच्यामुळे तो कोर्स तिथे आपण अरेंज करू शकलो. आणि त्याच्यासाठी जो 2.25 लाखाचा एक फंड लागत होता तो आम्ही लायन्स क्लबमधून तो CSR इथे आणला आणि त्या विद्यार्थ्यांना ते कोर्सेस चालू करून दिलेत आणि पुढे त्यांना बिझनेस चालू करण्यासाठी सुद्धा आम्ही मदत करणार आहोत. नक्कीच चांगला उपक्रम. म्हणजे आज व्यावहारिक जगात जगायचं तर काही गोष्टी शिकणं गरजेचं आहे. आपण येणारा त्या चर्चेच्या दिशेनं बॅकफुटला गेलं, पंच केलं, चेंडू स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक पोचले, चेंडूवरती फील्ड केला जातोय. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. लागोपाठच्या 3 चौकारासाठी सुद्धा एक कॅश प्राईज आहे. रोहितसाठी ते कॅश प्राईज आहे. 2 धावा आहे चेंडू, 3 धावा आहे चेंडूवरती पूर्ण आणि हा चौकार. 4 धावा, टाळ्यांचा गजर त्याच करता आलाय. चौकार आलाय. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचला. 22 धावा धावफलक आहे. आणि एक चांगला उपक्रम जसं नितीनजी यांनी उल्लेख केला, आज जगात जगायचं तर काहीतरी आपल्या स्पेशालिटी पाहिजे. तुमच्यामध्ये काहीतरी एक क्वालिटी पाहिजे आणि त्या क्वालिटीला ओळखून, स्पेशालिटीला ओळखून त्याच्या पुढच्या भवितव्यासाठी, भविष्यासाठी जो उपयोगी पडू शकेल असा व्यवसाय करण्यासाठी जो उपक्रम आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणूया, जी स्किल डेव्हलपमेंट तुम्ही आणलेली आहे ती सुद्धा तितकीच फायदेशीर आहेत. कारण हे फार अभावानं मिळतं. या एकीच्या निमित्तानं तुम्ही तो कार्य करण्याचा प्रयत्न करतायत. अकुटप्याचा चेंडू आहे, पूल केला, पूल पॉवरफुल षटकार, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, सिक्सर. थँक्यू. 2.2 षटकांचा खेळ. धावा आहेत दापलकर ते 28. पुलचा फटका चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर.
आणि बघा प्रेक्षकांची संख्या देखील पहिला दिवस आहे पण चारी बाजूला सकाळपासून प्रेक्षक वर्ग आहे. यूट्यूबवरती देखील प्रेक्षक वर्ग आहे. आता स्विचिटचा प्रयत्न, नाहक प्रयत्न. जब घी सीधी उंगली से निकल रहा था तो उंगली को टेढ़ी क्यों किया. हे सगळं होणार आणि विकेटही जाणार. गडी बाद. थँक्यू. इतकी चांगली बॅटिंग चालली होती, इतकी सुंदर फलंदाजी तुम्ही करत होता. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि जो जसा त्यांनी फटका खेळला त्यांच्या पाठीराखामध्ये आवाज आला, बाई इसकी क्या जरूरत थी. काय भाऊ याची काय गरज होती. हेच थोडं पाठीमागेमध्ये आवाज आला. पण चांगली इनिंग, चांगली खेळी इथे संपुष्टात आले. रोहितची धावफलकावरती येत्या 2.3 षटकांचा खेळ. 28 यज्ञेश्वर बाद झाले. तर इतकी काय गरज होती असं ते आपण म्हणूया. आणि त्याचमुळे बरंच काही आहे या मॅचमध्ये. तुम्ही खेळत असताना तुमचं नर्व्स, दडपण कसं हाताळायचं, कसं खेळायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टीवरती चर्चा होईल. अर्धा पल्ला झालाय, अर्धा पल्ला अजूनही बाकी आहे. चेतन गरत आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रोहित 2 ऑन स्ट्राईक इनला आहेत. कारण यज्ञेश्वरला पाहिलं तर मला गेल्या वर्षी तर पहिल्या पर्वातला एक मॅच आठवतो, ज्या वेळेला नितीनजी 90च्या वरचा पाठलाग करायचा होता. तो 95 धावांचा पाठलाग ज्या वेळेला केला गेला होता या मैदानावरती. म्हणजे समोर आपण पाहिलं तर प्रशांत घरतचा संघ जे आपण पाहिला होता आणि त्यावेळेला तो 95 धावांचा पाठलाग गेल्या वर्षी पाहिला होता. आणि तेच आठवण येते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धापळकावरती 29-29. स्ट्रायकर रोहितसाठी कॅच प्राईज आहे. A1 जोडी भागेश आणि हर्षद यांच्याकडनं कॅश प्राईज. आडव्या बॅटनं केलेल्या गॅपमध्ये चेंडू चालला. जोपर्यंत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. थ्रो थोडासा खराब झालाय. 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. तिसरी धाव पूर्ण झाले की नाही. तिसरे पंच म्हणून म्हणतात की मैदानावरती खेळू नका लेझी. मॅच नाही इझी. थर्ड अंपायर आज दिवसभर बिझी. नितीन जे आहेत आमच्या जोडीनं काही गोष्टीवरती चर्चेला येणार आहे. यज्ञेश्वरचं तुम्ही आता बोलले तर ते असं म्हणतात की क्रिकेटमध्ये काही शेवटचा चेंडू जिथपर्यंत टाकला जात नाही तिथपर्यंत काहीही शक्य आहे. आणि ती मॅच अशी होती की असं वाटत होतं की अशक्य आहे, म्हणजे आता जिंकूच शकत नाही. फक्त एक 0.001% चान्स असं सांगतं तसं वाटत होतं. आणि खरोखर यज्ञेश्वरला मानायला पाहिजे. आणि त्या मॅच ती त्यांनी फिरवल्यामुळेच तो टुर्नामेंट म्हणजे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून त्याचं आपण निवड केलेली होती. नाही, तुम्ही जसं अशक्य शब्द म्हणला ना, इंग्लिशमध्ये इम्पॉसिबल आहे. पण इम्पॉसिबलला थोडंसं वेगळं करता आय एम पॉसिबल पण होतो. त्याच्यामुळे इम्पॉसिबल तर तुम्ही आय एम पॉसिबल असं वाटलं तर माझ्याने शक्य आहे, मला हे करायचं आहे आणि मला हे केलंच पाहिजे हे जर तुम्ही सांगितलं ना तर मग कुठलंही कार्य कमी नाही आहे. इथे पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. आउट और नॉट आउट. नितीनजी आमच्या जोडीने चर्चा आम्ही तिथेही करतोय की या आगरी युवा प्रतिष्ठाननं वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. मग तो स्किल डेव्हलपमेंटचा एक चांगला प्रयत्न की प्रत्येकामधलं स्किल ओळखायचं आहे आणि त्याला त्या स्किलच्या साहाय्यानं त्याला व्यवसाय करण्यासाठी मदतही करायची आहे. लायन्स क्लबचा उल्लेख तुम्ही केला. वसई प्रगती कोऑपरेटिव्ह सोसायटीचा तुम्ही उल्लेख केला. ज्यांचं पाठबळ, आर्थिक पाठबळ त्यांचं लाभते तेही मोठं आहे. खरं आहे सर. मागच्या वर्षी जेव्हा ही टुर्नामेंट आम्ही घ्यायचं ठरवलं तेव्हा बघितलं तर बापरे एवढा खर्च आणि कसं आपण करू शकतो. पण एवढे कार्यकर्ते उत्साही होते. त्यांनी सांगितलं की नाही आपल्याला करायचं आहे नितीन दादा, काय करू शकतो बघा तुम्ही. म्हटलं ठीक आहे, काही झालं तरी ही स्पर्धा आपण पूर्ण करू हे त्यांनी आश्वासन दिलं. आणि त्याप्रमाणे आम्ही काही लोकांकडे गेलो आणि 5 दिवसात एक चांगला फंड आम्ही जमा पण केला. पाहिलं, निहाळलं आणि डिसिजन आला इस OUT आउट. पुन्हा तुमच्या दिशेने येतोय. कारण बघा कुठलीही स्पर्धा म्हटलं ना तर खेळाडूंचा प्रतिसाद असतो, पण आर्थिक पाठबळ महत्त्वाचं असं त्यावरती चर्चा करतोय. त्यावर्षी चर्चा चालू आहे सर. आणि ते आम्ही एवढा फंड जमा झाला आमच्याकडे की आम्ही सहज ती स्पर्धा अगदी आणि यशस्वीपणे पार पाडू शकलो. परंतु यावर्षी आम्ही विचार केला की एवढा काय आपल्याला म्हणजे फंड जो आहे त्याचे काय प्रॉब्लेम वाटत नाही. आणि समाजातून आपल्याला समोरून म्हणजे आम्हाला फोन होते किंवा
त्यांचे विचारणा होती की कधी स्पर्धा आहे, तुम्ही चांगलं काम करता समाजात. आता 6-7 महिन्यात चांगले 3-4 उपक्रम पण केले. तर आगरी समाजाची जी आमची मुख्य संस्था आहे ती संस्था पण एक चांगली काम करते वसई पश्चिम पट्ट्यात. आणि युवांना एक व्यासपीठ पाहिजे होतं, ते द्यायचं आहे कुठेतरी, असं करून पहिल्यांदा आम्ही इथे चालू केलं आहे. ते समाजापर्यंत कसं जाईल असं आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि त्यासाठी मग समोरून लोकांचे फोन आले की कधी स्पर्धा आहे आणि काय आमच्याकडून डोनेशन हवं आहे का. तर ह्या वर्षी आम्ही कोणाला जास्त, मागच्या वर्षी आम्ही हक्काने सांगितलं की सर तुम्ही 5 देतातच बघा, 5.5 होऊ शकतात का, 5,555 होऊ शकतात का, 6 होऊ शकतात का. परंतु ह्या वर्षी लोकांनी स्वतःहून दिलं आहे आणि ही स्पर्धा त्याच्यामुळेच आम्ही पुढे घेऊन जाऊ शकतो आणि संस्था पण पुढे घेऊन जाऊ नक्कीच चांगला तुम्ही उल्लेखही केला, त्या दिशेने मी येईल व्हाईट बॉलचा इशारा. आणि नितीन जे काय असतं का, एकदा का तुम्ही एखादा प्रयत्न केला, तुम्ही तो सक्सेस करून दाखवला ना, कारण लोक काय माहिती आहे का, तुमचा रिझल्ट पाहतात. आपण छोटा मुलगा पण शिक्षण घेतो ना, त्याचा रिझल्ट विचारतात. मेहनतही केली असते, पण एकदा का तुम्ही रिझल्ट दिला मग मागे बघून बघण्याची गरज नसते. मिस्टर स्ट्रोक झालाय, क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोचतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. स्कोरबोर्ड जाऊन पोचलाय तो 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलकावरती 34 धावा धापलकावरती आहे. इनिंग ब्रेक झालाय, पण आम्ही चर्चा कायम ठेवणार आहोत. कारण मी का सांगतोय की तुम्ही रिझल्ट दिला का मग आपसुकच मदतीचा हात पुढे येत असतो. कारण एखाद्या जर मुलाने SSCच्या परीक्षेमध्ये रिझल्ट दिला 91, तर बरेच जण सांगतात ॲडमिशन कुठे कुठे घ्यायचं. वर्षभर नाही सांगत त्याला की बाबा काय करायचं आहे, पण एकदा तुम्ही रिझल्ट दिला का मग सगळ्यांची नजर तुमच्या. तुम्ही पहिल्या पर्वामध्ये रिझल्ट दिलाय म्हणून हे सर्व लोक मदतीचा हात देऊन पुढे आलेत. येस तुकाराम भाऊ, तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे. कारण मागच्या वर्षी जर बघितलं तर आपला जो रविवार होता किंवा दुसरा दिवस होता, त्या दिवशी आज सकाळपासूनची गर्दी इथे होती मैदानावर तेवढी होती. आणि आज बघितलं तर आज पहिल्या दिवशीच म्हणजे असं वाटतं की संडेला जे किंवा रविवारी जे आपले सामने आहेत त्या दिवशी ह्या मैदानावर जागा राहील की नाही अशी परिस्थिती होण्याची शक्यता आली आहे. म्हणजे आजच काही ठिकाणी आपले सीट बुक करून ठेवा, नाहीतर रेल्वेसारखं RAC राहायचं आणि 2 सीटवरती बसून जायचं. येस खरं आहे, परंतु हे कधी एकट्याने शक्य नसतं. आणि आज आमच्या म्हणजे आगरी युवा प्रतिष्ठान जे आहे त्याच्यामध्ये खारोडीपासून जे गाव किंवा आळ्या आपण बोलतो त्या आळीतले एक युवक आहेत आणि जे खरोखर म्हणजे सुशिक्षित युवक आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये ॲडव्होकेट्स आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याकडे CA आहेत. तर त्याच्यातून असं पुढे पण झालं की अरे आता आपण 3-4 उपक्रम घेतले, नुसतं क्रिकेटवर थांबलो नाही, तर आणखीन पुढे काय काय करायचं आहे. आणि त्यासाठी ही संस्था पण रजिस्टर होणं गरजेचं आहे. तर संस्थासुद्धा रजिस्टर आमची झालेली आहे. आमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आता 5 दिवसापूर्वीच आमच्याकडे आला आहे आमचा रजिस्ट्रेशन नंबर. आणि ऑफिशियली ही चॅरिटी कमिशनरकडे संस्था रजिस्टर पण झाली आहे. नक्कीच त्याही विषयावरती येणार. 3 षटकांचा खेळ संपलाय. पाय थोडासा वाकवला, गुडगा वाकवला, प्रणामसाठी नाही परिणामसाठी. परिणाम साधायचा होता आणि हा षटकार 6 षटकार. थँक्यू. मॅचही चालू आहे, संवादही चालू आहे. नितीन पुरकर यांच्याशी आपला संवादही चालला आहे, मॅचही चालू आहे. 3.1 षटकांचा खेळ. धावा आहे दापलकावरती 40 आणि मोहित आहेत. मोहितच्या हॅट्रिक षटकारासाठी A1 जोडी भागेश आणि हर्षद 1000 रुपये. हलक्या हातानं सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलं गेलं आहे. बघा बऱ्याच गोष्टीवरती चर्चा आपण करतोय. सर्वांना एकत्र आणणं, त्यांना विधायक कामासाठी पुढे नेणं, मदतीचा हात कित्येकाने दाखवलेला आहे. प्रत्येकानं सडल राहते, स्वतःहून पुढे आले आहेत. आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो. आणि नितीनजी तो टॅगलाईन आहे तुमची, जसं तुम्ही म्हटलं ना, आपण ज्या समाजात राहतो, समाजात वावरतो, ज्या समाजाने कदाचित आपल्याला नाव दिले, मोठं केले, त्या समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं. या एका उद्देशानं आगरी युवा प्रतिष्ठान काम करते. प्रत्येक त्याचा सभासद, प्रत्येक मेंबर आपल्याला देणं लागतंय. आगरी समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, युवकांना पुढे न्यायच्या आहेत, युवकांना पुढे जाण्यासाठी चालना द्यायची आहेत, महिलांसाठी सुद्धा काही योजना आणायच्या आहेत, या सर्व गोष्टी केल्या जातात. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळा आहे. अजून एका विषयावरती येतो, कारण एक जो उपक्रम तुम्ही राबवला होता जो रक्तदान शिबिराचा, त्या विषयावरती मी येणार आहे. कारण 4थ्या षटकाचा खेळ आता इथे सुरू आहे. धावा आहेत दापलकावरती 41, 41 धावा दापलकावरती आहेत. चुकले नाही ओळखता आला.
अनुभवी गोलंदाज आहेत, व्हरायटी त्यांच्याजवळ आहेत. जसा फुलवाले आहेत आपण, पण त्या फुलामध्ये पण वेगवेगळे फुलं असतात. ज्यावेळेला गुच्छ असतो ना तर वेगवेगळ्या फुलांचा असतो. तसा गोलंदाज आहे. वेगवेगळे चेंडू आहेत. स्लोअर वन आहे, फास्टर वन आहे, गुगली आहे, लेग ब्रेक आहे. हा फास्टर वन होता. हा गुच्छ आहे. जसा बुक्के असतो बुक्केवाला आहे तसा गोलंदाज आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. 2 धावांनी स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय 43. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आफ्टर 4 ओव्हर धावफलक जाऊन पोहोचला 43. 43 वरती नितीनजी आमच्या जोडीने आहेत. आपण पुन्हा एकदा चर्चा करूया. विधायक उपक्रम, स्किल डेव्हलपमेंट आणि तो रक्तदान शिबिराचा तुम्ही राबवलेला जी उपक्रम होता त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. आमच्याकडे कसं आहे सर की अर्नाळा उत्तर एक भाग आहे, अर्नाळा दक्षिण एक भाग आहे. आगरी समाजाचं जे आमचे विभागीय मंडळ आहे त्याप्रमाणे, आणि एक आगाशी भाग आहे, एक बोळिंज भाग आहे. असे 4 भाग आम्ही याच्यामध्ये एकत्र केलेत. तर त्यानुसार पहिला असं ठरलं की आपण अर्नाळा उत्तर जो भाग आहे तिथे पहिला उपक्रम घेऊया. एक मोफत आय डोनेशन किंवा आय कॅट्रॅक्ट ऑपरेशन जी असतात त्यासाठी म्हणजे चष्म्याचं चेकअप किंवा डोळ्यांचं चेकअप मोफत, आणि त्यांना मोफत चष्मे, आणि त्याच्यानंतर जर कोणाचं ऑपरेशन असेल तर ते 1-2 हजारात कसं स्वस्त्यामध्ये करता येईल हा उपक्रम तो होता. त्या दिशेने पुन्हा एकदा येऊ. या चर्चेला पायावरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बघा. प्रत्येक वेळेला म्हणजे आज गरज आहे. आज जर वयाची 40 ओलांडली तर प्रत्येकाला चष्मा लागतोच. आणि जो मोतीबुंदीचा विषय तुम्ही चढलाय फार मोठा, म्हणजे आता बरेच ठिकाणी आपण पाहिलं आहे त्या, तर मोतीबिंदू ऑपरेशन देखील किफायतीस होईल याची काळजी आपण घेतलेली आहे. चर्चा होईल कारण मॅचही तितकाच महत्त्वाचा आहे. धावफलक धावून पोहोचला आहे तो 44 वरती. 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. मिस्टॅन स्ट्रोक झाले. क्षेत्ररक्षक थोडंसं दूरवरती आहे. लोंगोचं क्षेत्ररक्षक थोडासा वेळ घेतोय आणि त्या वेळेमध्ये बघा 2 धावा झाल्यात. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. इथून धाव पळापळ चालले. धावा किती असायला हव्या, कारण याच संघाने पाटील ब्रदरच्या संघाने मागच्या 2 सामन्यामध्ये 46चा पाठलाग केलाय. मागच्या 2 मॅचमध्ये त्यांनी धावांचा पाठलाग केलाय. आता त्याच्यासमोर किती आव्हान असावं. धावा झाला धावफलकावरती 46. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संध्याकाळचा सत्र. पायावरचा चेंडू फ्लिक केला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. गौरव फील्ड करतोय. थ्रो देखील तितकाच चांगला, पण डोक्यावरनं गेलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 48 धावा धावफलकावरती आहेत. 50 धावांचे वेस ओलांडेल का, कारण संध्याकाळचा सत्र आहे. सूर्य थोड़ा अस्ताला चाललाय. ये ढलती हुई शाम कम होती हुई रोशनी, आज की शाम किसके नाम, पाटील ब्रदर्स के नाम या दत्त प्रसाद, कोणाच्या नावावरती आजची संध्याकाळ कोणाच्या नावावरती आहेत. क्वालिफाईंगचा क्यू जो कोणाच्या नावावरती लागणार आहे. बऱ्याच वेळेला चित्रपटाला तर अखेर क्यू, पण तो क्यू पण महत्त्वाचा आहे. तो हा क्वालिफायवाला क्यू आहे. दत्तप्रसाद आणि पाटील ब्रदर्स या 2 संघादरम्यान चालू असलेला सामना. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती 48 धावा. ऑफस्टमच्या बाहेर वाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं स्कोरबोर्ड ॲड होईल. आता 50 धावांच्या बरोबर वेसीवरती 49 वरती आहेत. 50 धावांची वेस ओलांडायची आहे. याच उद्देशाने आता दत्तप्रसाद हा संघ खेळतोय. स्ट्रायकरला फलंदाज चेतन. बॅटला लागला, थोडं शरीरावरती आदळलंय. कारण आवाज जो आला होता बघितला, थोडं घातक असतो. कधी ज्यावेळेला बॅटला चेंडू लागतो त्यावेळेला एक वेग येतो, चेंडू वेगानं जात असतो. फक्त अपेक्षा हीच 50 धावा झाल्यात. 3-4 मॅच नंतर आपण पाहिलं 50 धावांची वेस ओलांडली गेलेली आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 50 वरनं 60, 50 वरनं 55 की फक्त 50. 50च्या पुढे जाईल गाडी, न जाईल गाडी. थोडीशी थांबले. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा आहे धावफलकावरती 50. 50 धावा धावफलकावरती आहेत. थोडेसे रुक गए थोडेसे थांबलेले आहेत. पण हा क्षण असा आहे. आता तिथून पाटील ब्रदर्सचा संघ देखील विचार करतोय की आपण पाठलाग 51चा करणार, 54चा करणार, 56चा करणार, 52चा की 55चा. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय मिड विकेटच्या रिजनमध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. घ्या थोडंसं बंबल झालं. चेंडू चाला बॉन्डला जवळ 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं थ्रो आरामात आलाय. 2 धावा 3 धावा 3 धावा चौथ्या धावायचा प्रयत्न करत असताना 3 धावा शेवटच्या बॉलवरती आल्या. 3 धावा झाल्या धापावरती 53-53. पण मॅचला मजा येणार, मॅचला मजा येणार. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे, मॅचला मजा येणार. एक ब्रेक. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग ऐकूया. नितीनजी पुरकर आमच्या जोडीने आहेत. चर्चा राहील, चालू राहील वेगळ्या विषयावरती, पण एक गाणं ऐकूया. चला खेळूया, चला खेळूया, असं मन माझं बोले, काहीतरी करूया, काहीतरी करूया. चला खेळूया, चला खेळूया, असं मन माझं बोले, काहीतरी करूया, काहीतरी करूया. चला जोडीला एक होऊया, हात गुंफूया, जिद्द बनूया, आगरी प्रीमियर लीगचा झेंडा हात घेऊया. लीगचा झेंडा हाती घेऊया. सकाळच्या सत्रामध्ये आपण उद्घाटन सोहळा पार पडला होता, त्यावेळेला एक व्यक्तिमत्व पाहिलं होतं ज्यांनी वयाचे 100 पार केलेले आहेत. श्री दामोदर जनार्दन घरत, जे प्रथम ग्रामपंचायत सदस्य बोलींचे 100 वर्ष 87 वर्ष त्यांनी आज आपण सकाळच्या सत्रामध्ये त्यांना पाहिलं होतं. आणि त्यांचेच सुपुत्र इथे उपस्थित आहेत, हेमंतजी घरत, जे उपस्थित आहेत. त्यांचा इथे सन्मान व्यासपीठावरती आगरी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं हा सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. आज सकाळी आपण पाहिलं होतं श्री दामोदर जनार्दन घरत 100 वर्षाचं आयुष्य, निरोगी आयुष्य जे आजही जगतायत. आणि हेमंतजी घरत यांचा हा सन्मान व्यासपीठावरती केला जातो. टाळ्यांचा गजर होऊ द्या, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. हेमंतजी घरत यांचा शुभ सन्मान आता व्यासपीठावरती केला जातोय. आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलेला हा शुभ सन्मान हेमंतजी घरत आणि ते आस्वादही घेतात. म्हणजे या सामन्याचा आस्वाद देखील ते घेत असताना सकाळी जसं आपण पाहिलं होतं 187 वर्ष निरोगी आयुष्य कसं असावं त्याचं मूर्तिमंत उदाहरण जे आपण पाहत होतात. विठाई विक्टर संघाचे संघमालक जे आहेत राकेश पाटील, आपल्याला विनंती आपण आपलाही सन्मान केला जाईल. विठाई विक्टर्स संघमालक आपण या, कारण जे संघमालक आहेत ते खऱ्या अर्थाने या स्पर्धेची ऊर्जा आहे, ऊर्जा स्रोत आहेत. कारण त्या संघमालकामुळे या स्पर्धेला एक एनर्जी आहे, एक ऊर्जा आहे. तर त्यांचा सन्मान करणं आगरी युवा प्रतिष्ठान एक आद्य कर्तव्य आहेत. तर विठाई विक्टर्सचे संघमालक राकेशजी यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. टाळ्यांचा गजर येऊ द्या, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. संघमालक आहेत विठाई विक्टर्सचे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. थँक्यू. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांचा धावा आहे धापलकावरती 53-53 धावा धापलकावरती आहेत. आणि 54 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम पाटील ब्रदर्सला. पुन्हा एकदा नितीनजी मुरकर जे आगरी युवा प्रतिष्ठान या सर्वांना एकत्र आणण्याचं काम ज्यांनी केलं तेही देखील आमच्या समेत आहेत. आपण चर्चा करत होतो की वेगवेगळे उपक्रम आणि त्या जो आरोग्य शिबिर खऱ्या अर्थानं जे मोतीबिंदू आणि रक्तदान शिबिर याविषयी नक्कीच आपण बोलूया. तर त्याविषयी असं ठरलं की आपण अर्नाळा उत्तरला पहिला कॅम्प घेऊया आणि त्यासाठी आम्ही 2 हॉस्पिटल्स जे आहेत आपल्या एरियामधले त्यांच्याशी जाऊन बोलणी केली. त्याच्यामध्ये एक आहे विरारचं हरे रामा हरे कृष्ण ह्या ट्रस्टचं हॉस्पिटल आहे.
तर त्यांच्याशी आम्ही बोलणी केली की असे ऑपरेशन असतील तर तुम्ही आम्हाला अत्यल्प दरात करून द्याल का. तर त्यांनी सांगितलं येस नक्कीच, चष्मे तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये करून देऊ शकतो, तपासणी पण फ्रीमध्ये देऊ शकतो. आणि कॅटरॅक्ट ऑपरेशन जेव्हा असतील तेव्हा फक्त ब्लड जे चेकिंग करायला लागतं किंवा फिटनेस चेक करायला लागते त्याचे पैसे फक्त 2,000पर्यंत पेशंटला द्यायला लागतील. ऑपरेशन्स आमच्याकडे एकदम स्पेशालिस्ट डॉक्टर इकडे आहेत एक, त्यांच्यातर्फे आम्ही ते फ्रीमध्ये करून देऊ. आणि दुसरं हॉस्पिटल होतं वसईचं ब्लाइंड हॉस्पिटल. ते ब्लाइंड हॉस्पिटलने सुद्धा आम्हाला तेच सांगितलं की साधारण 1,500 ते 2,000पर्यंत खर्च येईल, बाकीचं आम्ही फ्रीमध्ये करून देऊ, कधीही तुम्ही कॅम्प सांगा. तर त्याप्रमाणे तो कॅम्प घेतला आणि जोडीला आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घ्यायचं ठरवलं, ज्याच्यामुळे जे डोनेशन्स करतील त्यांना पुन्हा 3 महिन्यात आपण 3 महिन्यात कॅम्प केला की तेच डोनर आपले पुन्हा डोनेशन करू शकतात. आणि आपल्या विभागात कोणालाही कधीही ब्लड लागलं तर ते ब्लड आपण उपलब्ध फ्रीमध्ये त्यांना करून देऊ शकतो. तर त्याप्रमाणे तिथे पहिलं ब्लड डोनेशन आणि आरोग्य शिबिर घेण्यात आलं आणि ते खूप यशस्वी झालं. 57 लोकांनी तिथे ब्लड डोनेट केलं. आणि त्याप्रमाणे आपल्या विभागातून जेवढ्या आमच्याकडे आजपर्यंत म्हणजे रेकॉर्ड आहे, जवळजवळ 13 जणांनी आम्हाला फोन केले ब्लडसाठी आणि त्या 13च्या 13 आम्ही इन्क्वायरीज पूर्ण करू शकलो आणि ते ब्लड त्यांना उपलब्ध करून फ्रीमध्ये देऊ शकलो. नक्कीच जसा उपक्रम आपण राबवला होता आणि नेहमीच म्हणजे रक्तदान श्रेष्ठदान का म्हटलं जातं, कारण का ते श्रेष्ठ आहे, त्याची गरज फार आहे. कारण जे निर्माण करता येत नाही ते पहिलं आहे तेच, त्यासाठी निर्माण होत नाही ते माणसाच्या शरीरात असतं. चर्चा झाली आहे. 54 धावांचा पाठलाग अनिल घरात आणि नॉन सेकंडला फलंदाज रोज. पहिला चेंडू पुढे सरसावून खेळला मिडविकेटच्या डोक्यावरनं अनिल घरात. तो फॉर्म कायम आहे, तो फॉर्म कायम राहिला. पहिल्या चेंडूवरती चौकार. अनिल घरात आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रणयसाठी कॅश प्राईज झालेला आहे एक 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. अनिल घरात पहिल्या चेंडूवरती चौकार. थांबा 1 मिनिट थांबा. पतंग छोटे बच्चे कंपनी पतंग आतमध्ये येऊन देऊ नका, कारण पतंगापेक्षा पतंगाचा मांजा खतरनाक असतो. त्याच्यापेक्षा म्हणजे चायपेक्षा किटली गरम तसा आहे, तो पतंगापेक्षा मांजा खतरनाक असतो नायलॉनचा. चला नन्हे मुन्ने राही तेरे वे मुठ्ठी में क्या है, तसा आहे. पहिला चेंडू चौकार आलाय. 54 धावांचा पाठलाग आहे. गोलंदाजी सुंदर. हे बॅटल आहे. एका बाजूला यज्ञेश, दुसऱ्या बाजूला अनिल घरात. हे बॅटल आहे. आगरी प्रीमियर लीग मधला 2 बेस्ट खेळाडू एकमेकांसमोर आहेत. गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट समोर आहे आणि या वर्षीचा फॉर्म मध्ये असलेला अनिल घरात आहे. यज्ञेश भोईर, अनिल घरात, 2 बेस्ट, 2 सर्वोत्तम खेळाडू एकमेकांसमोर आहे. 2 खेळाडू एकमेकांसमोर. हवे चेंडू आहे शतरक्षक चेंडूच्या. नाही पोचला. अब इतने दूर तक आहे. थोडस लांब राहिला. त्याला वाटतंय बाबा जेलसाठी यायचं होतं. बरंच काय घडलंय, पण क्रिकेटचा खेळ आहे. जसा नितीनजी यांनी उल्लेख केला, क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्सी. धावा झाल्या 10 पलकावरती, धावून पोचल्या 6 वरती. 54 धावांचा पाठलाग केला जातोय. टप्प्याचा चेंडू तर पाठीमागे गेला, जागा बनवली पसंतीता. फटका पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळाय. चेंडू चाललाय दन करून दणदणीत खणखणीत चौकार. आईची सेवा करा, आईची ओटी भरा, माझ्या आईला बोलवा, या कारल्याचे रडुकरे. एका बाजूला जर पाहिलं तर अनिल घरात बॅटिंग करतो, दुसऱ्या बाजूला जर प्रणयसाठी सचिन यांच्याकडे कॅच प्रयत्न आले. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये प्रणयसाठी. प्रणय 2 सेकंडला उभे आहेत. स्ट्रायकरला पुन्हा एकदा अनिल घर. दिशा दिली. हो ताकद देखी, नजाकत भी देखी है. ताकद नजाकतचा संगम. चेंडू केलाय फाईन लेगला चौकार.
थँक्यू. ताकद बघितली, नजाकत बघितली. धावा झाल्या दापालकावरती 14. 54 धावांचा पाठलाग आहे. 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आणि अनिल घरची इनिंग. यज्ञेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. शेवटच्या क्षणी बॅटची पेस ओपन केली आहे. ओपन केले गली रिजन मध्ये चेंडू चालला. पाठलाग केला. लॉंग चेस फॉर द फिल्डर. पाठलाग मोठा आहे, नाही जिंकू शकणार. बॅक टू बॅक. तिसरा चौकार. 4 4 अँड अगेन 4 चौकार. पाहुणे मंडळाला विनंती की जेवणाला सुरुवात झालेली आहे. आमच्या राईट साईडला जेवण ठेवलेलं आहे, ते जेवण करून घ्यायचं आहे. पहिलं षटक बघा. पॉवर पॉवर पॉवर. अनिल घरची पॉवर, अनिल घरची ताकद, अनिल घरची नजाकत आपण पाहिलेली आहेत. नितीन जे आहेत आमच्या जोडीला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत दापालकावरती 18 18. 54 धावांचा पाठलाग आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 धावा करायच्या आहेत. 24 चेंडू 36. आणि जसं तुम्ही उल्लेख केला रक्तदानाचा, बघतात रक्तदान श्रेष्ठदान का म्हणतात? ज्याच्याजवळ धन असतो तो धन देतो. धन देताय व धनदाता. अन्न देताय अन्नदाता. विद्या देताय विद्यादाता. पण जो रक्त देतो ना तो एखाद्याचा जीवनदाता असतो. त्याच्यामुळे रक्तदान श्रेष्ठदान का म्हटले? रक्त देणारा एखाद्याचा जीवनदाता असू शकतो. एखाद्याला जीवन मिळू शकतं. एक चांगला उपक्रम नक्कीच आपल्या माध्यमातून. आणि ही संपूर्ण गर्दी बघता आपण जी मेहनत केली, आगली युवा प्रतिष्ठाने जो प्रयत्न केला, आज त्याचा आनंद देखील होतोय. खूप 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 आनंद आहे, मनापासून आनंद आहे. जवळजवळ म्हणजे हे जेव्हा आम्ही उपक्रम चालू केला त्यानंतर आजपर्यंत जवळजवळ 1100 ते 1200 लोक आमच्याशी जोडली गेलेली आहेत. म्हणजे तेवढ्या लोकांना आमचा मेसेज जातो की ह्या स्पर्धेबाबत किंवा कॅम्पबाबत पूर्ण समाजातले युवक बोला किंवा जे श्रेष्ठी आहेत आमचे, त्या सगळ्यांना मेसेज जातो वसईपर्यंत की असा उपक्रम आहे आणि हा उपक्रम आम्ही घेतोय आणि अशा प्रकारे घेतोय. नाही म्हणून जसं म्हणतात ना, कामयाब होने के लिए अकेले आगे बढ़ना पड़ता है, लोग जुड़ जाते हैं. तसंही या आगरी प्रीमियरला लोक जुडल्यात. सचिन पाटील गांजा ग्रुप याच्याकडनं कॅश प्राईज आहे. प्रणयसाठी सिक्सरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. ऑन स्ट्राईक स्ट्राईक केला. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय. झेल 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 संपलाय बॅट्समनचा खेळ. विकेट गडी बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट आला. रोहित गोलंदाजी मार्कवरती आहे. त्याच्या 3 विकेटसाठी 1000 रुपये. A1 जोडी भागेश. बघा हा उत्साह आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं आपल्याला मेसेज येतात, बऱ्याच जणांचे फोन येतात की जी स्पर्धा जो उपक्रम तुम्ही राबवतायत त्याच्यामध्ये प्रत्येकानं आपला आपला हिस्सा दिलेला आहे. आपल्याला जे वाटेल ते, म्हणजे काही खेळाडू असतील, प्रेक्षकही आहेत आणि काही प्रायोजक देखील आहेत. हो खरं आहे. अर्थात तुम्ही आता प्रायोजकांचा जो विषय केला त्याच्यामध्ये खूप प्रायोजक किंवा जे डोनर्स आहेत ते आम्हाला ह्यावर्षी नवीनसुद्धा जोडले गेलेले आहेत आणि त्यांचा उत्साह तुम्ही आताच बघितला असेल. फुलवाले जे आहेत, तसेच सगळे रिसॉर्ट्सवाले जे आमच्याकडचे आहेत, आगरी रिसॉर्ट्सवाले, त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो या स्पर्धेसाठी. तसंच फुलवाली जी मंडळी आहे आमची, त्यांचे तुम्ही आज बघितलं की ही स्पर्धेसाठी त्यांनी एवढ्या मोठ्या ट्रॉफीज सगळ्या आम्हाला स्पॉन्सर करून दिल्या आणि त्याच्यानंतरसुद्धा या स्पर्धेचं भव्यत्व वाढावं यासाठी दादूस आणि जगदीश पाटील, तसंच त्या ज्या सोनाली भोईर, ह्या ज्या आपल्या फेमस आगरी लोकांतील सर्वात अतिउच्च म्हणायला लागेल अशा गायक आहेत, अशा गायकांना त्यांनी इथे अरेंज केलं. नाही तो उत्सव वाढवण्यासाठी नक्कीच त्याही दिशेला येऊया. पण मॅच रंगामध्ये आलाय. रुपेश घरत स्ट्रायकर एंडला पहिला विकेट गमावलाय. बॅटला लागतो, चेंडू जातोय. जोपर्यंत शॉर्ट थर्ड मॅनला फील्ड केलं जाईल. तसं महेश वजे यांचा उल्लेख केला तुम्ही. ट्रॉफीज आहेत आणि संडेला एंटरटेनमेंट डे बनावा म्हणून जगदीश पाटील, सोनाली भोईर आणि लाडका दादूस या मैदानावरती अशी त्रिमूर्ती आपण रविवारी ज्यांचा आवाज गुंजणार आहे. या गुलमोहर, खऱ्या अर्थानं तो मोहर आहे ना, फुलणार आहे. गुलमोहरचा मोहर तो फुलणार आहे रविवारच्या दिवशी. स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज. हॅट्रिकसाठी कॅच प्राईज आहे. निशाद भोईर यांच्याकडनं हॅट्रिकसाठी, रोहितसाठी 1 नाही 2 नाही 3 नाही 5000 रुपयाचा कॅश प्राईज आहे हॅट्रिकसाठी. सेन्सेक्स वाढलाय आता प्रत्येक विकेटचा. त्यांना माहिती आहे या मॅचचं महत्त्व. त्यांना माहिती आहे हा सामना क्वालिफायचा मॅच आहे. क्वालिफाय व्हायचं आहे, जिंकायचं आहे. रविवारी यायचं आहे त्या
टॉप 3 मध्ये जायचं आहे, त्यासाठी ही लढाई मैदानावरती चालू आहे. बघा वेळ जाऊन देऊ नका, कारण कुणालाही त्या अंधाराचा फटका बसू नये, ब्लॅड लाईट येऊ नये याची काळजी आपण सकाळपासून घेतले. तर आता ह्या काही क्षण आहेत. धावा जर बघितल्या धावफलकावरती येत्या 19. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. रोहितला एसटीच्या पाया लागून चेंडू पाठीमागे निघून गेलाय. आपण चकडे इशारा व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. आणि प्रेक्षक संख्या काय, म्हणजे जसा तुम्ही फुलवाल्यांचा उल्लेख केला, त्यांच्यामध्ये तर चर्चा झाली बाबा रविवारी सकाळी लवकर जावं लागेल तर यावं लागेल लगेच, कारण मॅच बघायची आहे, मॅच बघायची आहे. रविवारी फुलं घेऊन जायचं, जरा लवकर निघूया. पण आता काय करणार, 3:25च्या अगोदर गाडीच नाही ना, ते पण आहे. स्वीप करायचा प्रयत्न होता. सर्वजण अति उत्साही आहेत आणि आमचे विजयदादा तर असं बोलतायत की आम्ही जाऊन लगेच येणार, पहिली मॅच चालू व्हायच्या अगोदर इथे पोहोचणार. नाही म्हणून मी तो मुद्दा छेडला. काय माहिती 3:25च्या अगोदर जर एक गाडी असती तर त्या गाडीला पण जाऊन आले असते. इतका उत्साह आता सगळ्यांमध्ये आहे. चर्चा आपण करतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर कडक स्टॉक पॉइंटला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, क्षेत्ररक्षक फिल्डिंग पायाने अडवलाय, रोखलाय. 2 धावा महत्वपूर्ण आहेत. एक धाव महत्वाची आहे, एक धाव महत्वाची आहे. जसं मराठीमध्ये म्हणाय ना, झाकली मूठ 1.25 लाखाची, तशी एक धाव महत्वाची आहे, लाख मोलाची आहे सामन्यामध्ये. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोचलाय तो 23 धावा, 54 धावाचा पडला. मी येणार तुमच्या दिशेने, कारण मॅच देखील रंगलाय. कारण बऱ्याच गोष्टीवरती आपण चर्चा करतोय, बऱ्याच घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतोय. बॅटच्या कडे लागलाय चेंडू, आवाज तिथे मागे गेलाय, चेंडू जोपर्यंत फील्ड करतील. एक धाव. प्रेक्षकाची इन्व्हॉल्वमेंट बघा, बॅटला लागला तसा असा आवाज पाठीमागून आलाय. प्रत्येक जण त्या मॅच मध्ये चाललाय, मॅच मध्ये इन्व्हॉल्व झालाय. 24 धावा धावफलकावरती आहे. डावखुरा फलंदाज आता स्ट्रायकर एंडला सज्ज झालाय. त्याच्यामुळे प्रेक्षक चारी बाजूला टच, एकदम टच, टाचणी पडावी आणि आवाज यावा इतकी स्तब्धता आहे. आउट. बॅटची कडा, बाहरी किनारे, विकेट कीपर का सहारा, विकेट गॉन. आणि काही मध्ये ते आपण 3:25च्या गाडीची चर्चा केली नितीनजी. तर जसं मॅरेथॉनला एक एक्स्ट्रा लोकल असते ना, तर भविष्यामध्ये कदाचित ती एक्स्ट्रा लोकल पण काढावी लागेल लवकरची. आणि पांडुला तसं करतात. पांडुला जेव्हा बोट बंद होते तेव्हा काही कार्यक्रम असला तर रात्री एक एक्स्ट्रा बोट काढतात. तसं करायला लागेल गव्हर्नमेंटला आता असं वाटतं. नक्की करावी लागेल, पण इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि तुम्ही जसं मगाशी बोलले की एक रन महत्त्वाचे आहे, तसंच आमचा एक कार्यकर्ता सुद्धा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण आज तुम्ही बघितलं असेल की प्रत्येकाला एक जबाबदारी दिली आहे आणि मला कुठेच बघायला लागत नाही. पहिल्या स्पर्धेच्या वेळेला थोडं जास्त मला लक्ष द्यायला लागत होतं एकेकावर, किंवा कोणती टीम काम करते की नाही. परंतु आज तुम्ही बघाल तर मी कुठेच इन्व्हॉल्व नाही आहे आणि ऑटोमॅटिक सगळं एकदम सुव्यवस्थित आणि सुनियोजित चालू आहे. आणि आता बघाल की आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता शेवटची मॅच चालू आहे, जवळजवळ 2-3 षटकंच आता बाकी आहेत. आणि तरी पण कुठेही स्पर्धा किंवा काहीच नाही, लोक एन्जॉय करत आहेत. आणि हे म्हणजे एवढं सक्सेस हे टीमवर्क शिवाय शक्य नाही आहे सर. नाही, टीमवर्क, त्या टीमवर्कवरती आपण येऊया. आपण आता शेवटचा बॉल आहे, नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला सदानंद घरत. क्रमांक 4 वरती फलंदाजासाठी गोलंदाज पुन्हा एकदा रोहित सज्ज होईल. चूक करायचं तर बॅटच्या उलट्या बाजूला चेंडू लागलाय. एक धाव सिली पॉइंटला चेंडू राहतोय. एक धाव पूर्ण होईल. धावफलकावरती स्कोरवरती नजर टाकूया. स्कोर जाऊन पोचलाय तो 25. 25 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 18 आल्या, ह्याच्यामध्ये 7 आल्या. एक ब्रेक घेऊया, चर्चेवरती येऊया. कोणाचं काय इन्व्हॉल्वमेंट आहे ते. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 29 धावा करायचे आहेत. हे गाणं आणि येऊया क्वालिफायच्या मॅचमध्ये. 18 बॉल 29 रन. सध्या जर बघितलं नितीनजी, या गाण्याच्या बोळासारखी परिस्थिती सर्वांची आहे. उरात थोडी धडधड वाढले
गालावरती लाली अजून नाही आले, उरात थोडी धडधड वाढले, थोडीशी धडकन वाढले. आणि आता सकाळ दिवसभर थोडंसं गरम होतं वातावरण, आता थंडावा आला आहे. आणि ही थंडी आहे ना, जो पाठीराखा आहे ना, जो सपोर्टर, त्याला जास्त जाणवते. आता त्याला जास्त ही थंडी जाणवते, कारण मॅच गरम झाला आहे. मॅच गरम झाला आहे. आणि एका गोष्टीचा उल्लेख नक्कीच तुम्ही चांगला केला, कार्यकर्ता. हा कार्यकर्ता ताकद असते कुठल्याही संघटन. बघा, ज्याच्याजवळ ती वेळ असतो तो वेळ देतो, ज्याच्याजवळ श्रम करण्याची तयारी असते तो श्रम देतो, ज्याच्याजवळ धन देण्याची तयारी असते धन देतो. सर्व काही आहे. प्रत्येकाने आपलं श्रम दिले आहेत, प्रत्येकाने आपला वेळ दिला आहे, काही काही धनही दिले. त्याच्यामुळे जो कार्यकर्ता आहे ना, तो कार्यकर्ता या आगरी युवा प्रतिष्ठानचा एक आत्मा आहे तो. आणि तो आता असं झालं आहे ना, की तुम्ही गेल्या वर्षी सुरुवात केली आणि यावर्षी काय झालं आहे, ज्यावेळेला एखादा लांबचा प्रवास असतो ना विमानाचा, एअरप्रोनचा, त्यावेळेला तो वरती गेल्यानंतर तो ऑटो मोडवर जातो. म्हणजे तो ऑटो मोड टाकल्यानंतर आपोआप विमान आपल्या इच्छितस्थळी जात असतं. तसं आता हे आगरी युवा प्रतिष्ठान आहे ना, या ऑटो मोडवर आले. प्रत्येकजण आपलं काम करतोय, द्यायला लागतो, आपले पैसे पण द्यायला लागतात. तर अशांना घेऊन काम करणं खूप मजा येते याच्यात. 18 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल, ऑटो मोड. मोबाईलमध्ये भरपूर काही मोड असतात, म्हणजे स्टँडर्ड असतो, सेफ मोड पण असतो. आता या मॅचमध्ये एक मोड येणार आहे. जसं गदर चित्रपटामध्ये गाणं आलं होतं ना, एक मोड आया और दिल छोड आया, तसं या मॅचमध्ये पण मोड येणार. 18 चेंडूचा खेळ शिल्लक 28 धावांची आवश्यकता आहे. 18-28चा मॅच. स्ट्रायकरला साधारण करत, नॉन सेकंडला अनिल घरत आणि गोलंदाजीसाठी यज्ञेश भोईर. पुढचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फक्त प्रेक्षक हो, जे ऑफ साईडला काही प्रेक्षक वर्ग आहेत, मध्ये कोणी येऊ नका. छोटे बाल प्रेक्षक तिथे आहेत, त्यांना सांगा थोडंसं कबड्डी थोडंसं बाहेर खेळा. ते बरोबर. बस फक्त 15 मिनटं थांबा. छोटे बच्चे कंपनी, मग मैदान तुम्हाला मोकळा आहे. फक्त 15 मिनटं, तुमच्यामुळे इंटरप्ट होणार नाही. थँक्यू, धन्यवाद छोटे बच्चे कंपनी. खरं मॅच तितका महत्त्वाचा आहे, क्वालिफाईंगवाला मॅच आहे. खोलबटप्याच्या टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला जातोय. चेंडू समोर क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. अनिल घरत. बघा, आता एक संघ खेळतोय दत्तप्रसाद, त्यांना क्वालिफाय व्हायचं आहे, पुढे जायचं आहे, पण तो क्वालिफाय होण्यासाठी विजय पाहिजे, विक्ट्री पाहिजे. आता दत्तप्रसाद आणि विजय, विक्ट्री, यांच्यामध्ये कोण उभा आहे? तर अनिल घरत. अनिल घरत ठाम मांडून उभा आहे. जिद्द आहे, चिकाटी आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. बॅटच्या आतल्याकडे लागून चेंडू गेला पाठीमागे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. जिद्द, चिकाटी आहे, त्याचबरोबर अनुभव देखील आहे. कारण तसं म्हणतात ना, तुमच्याजवळ जिंकायचं ना, तर 3 गोष्टी पाहिजे. एक तर हौसला पाहिजे, जुनून पाहिजे आणि अनुभव पाहिजे. काय करणार आहे? हौसला असला तर काय होतंय किंवा जुनूनला काय होतंय ते आपण चर्चा करूया. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल. क्रॉस बॅटर फटका कॅच होता. स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथून फील्ड होईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय. 29 धावा. धाव 25 धावा जुनी पाहिजे. चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय तो 14 चेंडू आणि झेल सुटलाय, झेल सुटलाय, झेल सुटलाय. त्यामुळे थोडंसं करेक्शन आहे स्कोरबोर्डमध्ये देखील. स्कोरबोर्डमध्ये करेक्शन असेल. एक सिंगल रन. 31. करेक्शन केले जाते. त्या 31 31 धावा धावफलकावरती. आता नाजूक क्षण, थोडं थोडं चाललंय आपण. गॅपमध्ये 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 1 2 3 4 चौकार. 4 धावा. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा धावा बघतो धावफलकावरती 35. याचा अर्थ 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 धावा करायच्या आहेत. 12-19. नितीनजी तुमच्या दिशेने येतोय. हे 12-19 वाला खेळ नाही आहे, ॲक्च्युली 19-20 वाला खेळ आहे. दोन्ही बाजूला जाऊ शकतो. पाटील ब्रदर्सकडे जाऊ शकतो, दत्तप्रसादकडे देखील जाऊ शकतो. खरोखर दोन्ही संघांना म्हणजे समान म्हणजे 50-50% जसं सांगतो तर त्याप्रमाणे चान्सेस आहेत. परंतु बघूया कोणता संघ याच्यात बाजी मारतो.
12 चेंडूंचा फक्त आजचा खेळ शिल्लक आहे. आणि हे गोलंदाज जे आहेत त्यांचं नाव मला आठवत नाही आहे, परंतु त्यांची गोलंदाजी मी दोन्ही मॅचमध्ये बघितलं आहे. खूप सुंदर असे गोलंदाज आहेत. निलेश घरत, येस निलेश. आणि नक्की तुम्ही जसा उल्लेख केला आहे, यांची चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळली म्हणून त्यांना आणले. आणि 50-50 वाला मामला बघा, बिस्किट असते 50-50 वाला बिस्किट, थोडंसं क्रॅकजॅकवाला होऊ शकतं मॅच. खट्टा मिठा, कोणासाठी खट्टा कोणासाठी मिठा. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंडला सदानंद आहे, 9 सेकंडला अनिल घरत. गोलंदाजीसाठी जसा उल्लेख केला किरण घरत यांचा, चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये त्यांनीही केले. चांगली गोलंदाजी केले किरण घरत. फक्त साधा किरण नाहीये हा, साधा निलेश नाहीये हा. निलेशच्या बले आपण गोलंदाजी करतोय. मागच्या 2 मॅच मध्ये नक्कीच तुम्ही चांगलं ऑब्झर्व केलं होतं. मागच्या 2 सामन्यामध्ये ज्यानं आपलं गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवलं होतं म्हणून त्यानं राखून ठेवलं होतं, सांभाळून ठेवलं होतं. आणि ज्यावेळेला गरज आली त्या गरजेवरती त्यांचा पत्ता ट्रम्प कार्ड त्यांनी बाहेर काढलाय. म्हणून जसं नेहमी म्हणतात ना, वेळेवरती तुमचा पत्ता बरोबर बाहेर काढणं गरजेचं आहे, नाही तर वेळ निघून गेली ना मग उपमाचा एक्का पण चालत नाही. तसा क्रिकेटचा खेळ आहे. 11 चेंडूचा खेळ आहे. 11 चेंडूमध्ये 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्वीप करायचा प्रयत्न, चेंडू जातोय पाठीमागे. 2 डॉट बॉल ना. आता टेन्शन वाढलंय, धडधड वाढले, हृदयाची धडकन वाढली गेले. स्पेशालिस्टच आहे ते, डॉट बॉलवरच तो भर देतो. कधीही तुम्ही बघा तो कसा डॉट बॉल काढता येईल, बॅट्समनची पोझिशन काय आहे, त्याचे पाय कुठे हलतायत, त्याची बॅट कुठे आहे आणि त्याच्या बॅटला कसं चकवता येईल हेच तो बघतो. नाही, त्याचं नाव निलेश आहे ना, नी आहे म्हणून तो निर्धाव चेंडू टाकतोय, त्यामुळे ते डॉट बॉल आलेत. 2 डॉट बॉल. पुढे येऊन खेळले, गॅपमध्ये चेंडू चाललाय, पाठलाग केला जातोय, चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार, वेळेवरती आलेला मच निडेड चौकार. पण दुसऱ्या बाजूला पण अनुभवी खेळाडू आहे सदानंद घरत. अनुभवी खेळाडू तो दुसऱ्या बाजूला आहे. त्याने पाहिलं थोडासा फ्लायटेड डिलिव्हरी आहे, टॉस्टअप डिलिव्हरी आहे, स्वीप केलं त्या चेंडूला आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या दिशेनं. चौकार. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता. टाळ्यांचा गजर यायला हवा, टाळ्यांचा आवाज बघूया. थोडे देर की खामोशी आहे, फिर एक बार आवाज गुजेगी. आवाज येणार. फक्त तो आवाज कोणत्या बाजूने येणार? दत्त प्रसाद की पाटील ब्रदर्स. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररचनेमध्ये थोडासा बदल केला जातोय, थोडासा बदल आहे. चला, इतके इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आहेत कारण 9 चेंडूचा खेळ आहे, 15 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच जबरदस्त रंगलाय. सदानंद ऑन स्ट्राईक. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. झेल. खेळ बदललाय खेळ. झाले डीजेची वेळ. झेल गडीबाद. थँक्यू. आणि नितीनजी, तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला होता, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी. म्हणून मी सकाळी म्हटलं होतं क्रिकेट ऐसा खेळ आहे जहा हर प्रेडिक्शन फेल आहे. तसं आहे, प्रेडिक्शन फेल आहे, हा झेल झालाय. खरं आहे. बघा, निलेशला एक त्याचा बॉल फ्लाईट देताना एक फुलटच बॉल पडला, चौकार गेला, परंतु न डगमगता त्याने पुढचा चेंडू असा टाकला की मिड ऑफचा प्लेयर जो मध्ये होता त्याच्यावरून सुद्धा बॅट्समन काढू शकला नाही तो फटका आणि झेलबाद झाला. आणि निलेशसाठी कॅश प्राईज आले प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. कल्पक पाटील. थोडं वाढवा त्याला. नाही, वाढणार जसा मॅच वाढणार तसा रेट वाढणार. खरं ना, जसा पुलवालेचा तुम्ही उल्लेख केला जसा बरोबर, जसा मार्केटमध्ये डिमांड पाहिजे ना तसा सप्लाय प्रोडक्शन आहे. त्याच्यामुळे डिमांड ऑन डिमांड आहे. ऑन डिमांड मॅच चाललाय मैदानावरती. 8 चेंडूचा खेळ आहे, 15 धावांची आवश्यकता आहे प्रत्येक विकेटसाठी. 500 रुपये. तर दुसऱ्या बाजूला गौरव आलाय. गौरव स्ट्रायकर एंडला मागच्या मॅच मध्ये षटकार ठोकलाय गौरवने षटकार ठोकला होता, आता ठोकलाय चौकार. बिटवीन द गॅप्स चौकार. 4 धावा.
थँक्यू. आता समीकरण काय आलंय बघा नितीनजी. 7 चेंडूचा खेळ आहे. 11 खेळाडू मैदानावरती आहेत पण त्यांना काय करायचं आहे, त्यांना 7 द्यायचे, म्हणून हे 7-11 आहे. 7-11चा खेळ मैदानावरती आहे. आणि प्रेक्षक बघा म्हणजे प्रत्येक जण इन्व्हॉल्ड आहे. तसा इथून टाळ्या येतात तिथून टाळ्या येतात, चारी बाजूने आहे. चारी बाजूनी टाळ्या आल्या पाहिजेत तर ग्राउंड असं एकदम गजबजून किंवा गुंजून जातं. टाळ्याने तसं गेलं पाहिजे. नाही असं म्हणावं लागेल की बोलिन्स ते अर्नाळा किती प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आला तर टाळ्यांच्या साह्याने दाखवा. आवाज जेव्हा येणार ना त्यावेळेला समजेल की आगरी प्रीमियर लीग मध्ये टाळ्यांचा आवाज किती आहे, किती आवाज आहे टाळ्यांचा. एकदा हवा येऊ द्या ना जोरदार टाळ्या होऊ द्या. 7-11चा मॅच, टाळ्या झाल्या पाहिजेत. 7-11चा मॅच मैदानावरती चाललाय. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा गौरव सज्ज होतोय. ओ थोडेसे रुक गे. कारण टाळ्या आल्या तर काय होतं माहितीये का, टाळ्या आल्या ना तर खेळाडूंना थोडासा जोश येतो. कारण एखादा झोपला असेल त्याला आवाज द्यावा लागतो. आवाज ऐसे दो की सोए को होश आ जाए और टाळे ऐसे बजाओ की खेळणे वाले को जोश आ जाए. म्हणून तो जोश येतो. तो जोश यायला हवा, तो जोश यायला हवा. 7-11चा मॅच, 7-11चा मॅच. गौरव हो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गौरवसाठी. थँक्यू. आणि नितीनजी जर आपण बघितलं तर एका बाजूला गौरव आहे. ऍक्च्युली इंग्लिशमध्ये बघितलं तर प्राईड असतो, प्राईड, बरोबर ना. आणि हा टीम पण आता आपल्या प्राईडसाठी खेळतोय. त्यामुळे गौरव जर विजय झाला तर त्याचाही गौरव होणार, जय जयकार होणार. पण इथे जर गोलंदाजाने 5 धावा डिफेंड केल्या तर नाव त्याचंही होणार. हो, नाव त्याचंही होणार. परंतु गौरवला सुद्धा मी ओळखतो. गौरव एवढा जिद्दी आणि स्वतःवर विश्वास असलेला स्वतः असा प्लेअर आहे आणि त्याला माहिती आहे तो एका हाती मॅच फिरू शकतो. अच्छा, हा, आजच्या आजोबांनी उद्घाटन केलं, त्यांचा नातू आहे तो. बघा काय योगायोग आहे. ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. शतायुष्य आयुष्य जे जगतायत आणि त्यांचंच बाईला तर ही तिसरी पिढी आहे. नातवंड म्हणजे नातू आहेत आणि गौरव तिथे आहेत. एक दुसरी पिढी नक्कीच ज्यांचा सन्मानही केला आपण हेमंतजी गर्देंचा. आणि ते स्टेजवरती आहेत. 6 चेंडू 5 धावांच्या मॅच नाही संपलाय. गोलंदाज रेडी होतो. गोलंदाजसाठी मनोज पहिल्या चेंडूवरती खेळ खल्लास. विजयी झालाय, क्वालिफाय झालाय पाटील ब्रदर्स. चला खेळूया असं मन माझं बोले. काहीतरी करूया. चला खेळूया असं मन माझं बोले. काहीतरी करूया. चला जोडीला एक होऊया. हात गुंफूया. जिद्दी बनूया. गौरव मानकर यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सचिन पाटील यांच्याकडून त्यांच्यासाठी कॅश बक्षीस झालंय. रोख रक्कम 500 रुपये. गौरव मानकर, गांजा ग्रुप, सचिन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं रोख बक्षीस आपल्यासाठी आलो आहे. सर्व तिन्ही अंपायर्सचा आम्ही आज मनापासून आभारी आहोत. खूप छान अंपायरिंग केली आणि तुम्ही तुमचं योगदान एवढ्या उन्हामध्ये व्यवस्थितपणे पार पडलं आहे. तुमची जबाबदारी व्यवस्थित पार पडलं आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि ऑफकोर्स आपले हर होनर जे बोलतो आपण असे आजचे समालोचक, कॉमेंटेटर तुकाराम दादा यांचेसुद्धा आम्ही मनापासून आभारी आहोत. उद्याला तुम्हाला आम्ही मिस करू पण परवाला तुम्ही नक्की या. आपण पुन्हा इथे एन्जॉय करू. थँक्यू व्हेरी मच.
गौरवला 500 रुपये. थँक्यू. गौरव आपण स्टेजवर यायचं आहे आणि आगरी युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री भरतदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं